हे आणि त्याची दया. हा, हालेलुया. एकदा जोरदार टाळ्यांचा अर्पण आपल्या देवाला सादर करूयात. देवाचं सानिध्य, देवाची उपस्थिती आपल्याला देवानं दिलेली आहे. God has given us His presence आणि among us. आणि त्याची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. May His grace be upon your souls. हालेलुया. अरे किती मंद बुद्धी तुम्ही करता रे. काय How do you do it like this? लाईक दिस म्हणजे मन बिचारी घाबरती शब्द. तू माझं शब्द बोलतीस, त्या तुझं नाही काय बोलत, त्यामुळे तू बोलू शकते. मी जे बोलतो त्यांना बोल. किती मंद बुद्धी आहे तुमची. मन मग अगं, माझे शब्द तू इंग्लिश मध्ये बोलतीस ना. How slow of you. हा, हालेलुया. ते काय ती बोलत नाही. कोण बोलते? मी बोलतोय, ती ट्रान्सलेशन करते. त्यामुळं मला जे अधिकार आहे ते मी बोलणार तुम्हाला, आहे की नाही. परात परदेवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the holy and mighty name of our Lord Jesus Christ, the Son of the Most तो High. किती चांगला आहे याचा अनुभव आज पुन्हा एकदा देवानं आम्हाला दिलेला आहे. He is so good and we experience it today again. आणि आम्ही तो अनुभवत आहोत. We are experiencing it. या सुंदरशा सकाळी आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहिलो. तुम्ही सर्व लोकांनी परमेश्वराची उपासना केली. This beautiful morning we are standing in His presence and you praised and worshipped Him. आणि यावेळेस त्याचं वचन ऐकण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. We are here to listen to His word. किती अद्भुत आहे देवाचं वचन ऐकणं. How beautiful it is to listen to the word of God. जीवनाच्या गोष्टी ऐकणं कितीतरी चांगलं आहे. The things of life to hear, how beautiful it is. आणि ज्या गोष्टी आम्ही पाहतात आमच्या आजूबाजूला ज्या घडत नाही, त्यावरून आम्हाला लक्षात येते की प्रभूचं येणं लवकर होत आहे. When we see to the things that are happening around us, we realize that the coming of the Lord is very soon. आणि कुठल्या प्रकारे न घाबरता Not fearing, आम्ही आपल्या विश्वासाची धाव आम्हाला पूर्ण करायची आहे. we have to complete our journey of faith. अनेक गोष्टी घडतील. Many things will happen. छळ आमचा होईल. There will be पण persecution. बायबल सांगते की कुठल्या प्रकारे तुम्ही घाबरू नका, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. But Bible says that do not fear because your reward in heaven is high. आनंद करा. Rejoice. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं डोंगराच्या प्रवचनामध्ये, We saw on the Sermon of Mount. आणि नंतर पुन्हा आम्ही त्याच्याकडे येणार आहोत. We are going to come back to it पण तिथे again. आम्ही प्रवचनाच्या शेवटी येशू म्हणतो की तुमचा माझ्या नावाने तुमचा छळ झाला तर तुम्ही आनंदच करा. But at the end of the sermon, he says that even if you're persecuted, rejoice. कारण स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ फार मोठं आहे. Because your reward in heaven is great. मग ज्या गोष्टी देवाने ऑलरेडी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत, The things that God has already told us, त्याच्याविषयी आम्ही कुठल्या प्रकारचं चिंता काळजी करत बसणं काही कामाचं नाही. we should not worry about it anytime. आम्ही फार गोष्टी करत बसतो प्रियानो. We do a lot of things. जरा कुठं हल्ला झाला की मग आम्ही लगेच लीगल ऍडवायझर कोण आहे त्याची मीटिंग घेतो. मग आम्ही सगळं कॉन्फरन्स भरवतो. मग तुम्हाला कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि काय तुम्हाला त्याचा कसं काय तुम्ही सुरक्षित राहू शकता. आम्ही जगातले कायदे फार अभ्यासतो. Even if we are harmed even little, we try to go to the lawyers and see what can be done. त्या घटनेमध्ये तुम्हाला काय राईट्स दिले आहे, How you have freedom in it. त्या गोष्टी आम्ही पाहतो प्रियानो. We try to see this. पण जी घटना देवानं आमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे, But the constitution or the law that God has given for us, त्याच्याकडे आम्ही कधी पाहत नाही. we never try to look at it. आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्या गोष्टी जर आम्ही लोकांना सांगू लागलो तर लोकांना त्या पटत नाहीत. And when we tell people about it, people are not convinced. कारण बायबल आम्हाला सांगते की विरोध करणाऱ्याला विरोध करू नका. Because Bible says that if someone is opposing you, do not oppose them. प्रभूला धन्यवाद द्या. Glory to God. तुमचा छळ होत असेल, प्रभूला धन्यवाद द्या. If you're being persecuted, praise be to God. त्याच्यातून सुटण्याचा मार्ग तुम्ही शोधू नका. Don't try to find a way to go out of तो it. मार्ग देवाने ऑलरेडी स्थापलेला आहे. God has already made it convenient for तुम्हाला you. एकच काम करायचं आहे. You just have to do one thing. त्याही परिस्थितीमध्ये आनंद करायला सांगितलेला आहे. You have to rejoice even in that situation. जे घडणार आहे त्याला कोणी बांधू शकत नाही, किंवा देवाने ते सांगितले ते पूर्ण होणारच आहे. Whatever God has said is going to happen will happen. आणि म्हणून मी पाहतो सर्व गोष्टी आम्ही बाजूला
ठेवून आम्ही फक्त आमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लावणं गरजेचं आहे. When we keep all things aside, we just have to pay our attention to the word of God. मग पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश, त्या संदेशामध्येच आम्हाला हे सांगितलेलं आहे. We've been told this in the message of the resurrected Christ, तुमचा छळ होईल. that you'll be persecuted. मग कशाला धावपळ करता? So why are you going here and there? प्रभूला धन्यवाद द्या. All glory be to our God. प्रभूसाठी तुमचा छळ होतोय, प्रभूला धन्यवाद द्या. If you're being persecuted for God, glory be to Him. आनंद करा. Rejoice. जगातल्या घटनेमध्ये काय लिहून ठेवलं त्याच्याकडे आणि पाहण्यापेक्षा देवाच्या वचनात काय लिहून ठेवलंय त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा, ते आत्मसात करा. कारण तुमच्यासाठी प्रभू येशूनं जागा तयार केलेली आहे. विश्वास असेल तर आमेन म्हणूयात. Instead of paying attention to what's written in the Constitution, try to pay attention to the Word of God because He's already prepared a place for you. म्हणून पौल म्हणतो विरोध करणार तुम्ही विरोध करू नका. So Paul says, do not oppose the one who opposes you. त्याच्यापेक्षा सहन करा. Instead, bear. कारण आमच्या देवानं ते आम्हाला शिकवलेलं आहे. That's what our God has taught us. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्ही पाहत असताना We are looking at the message of the resurrected Christ. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्रानं जे भाषण केलं On the day of Pentecost, whatever Peter preached, त्याच्या वेळेस तो त्यांना सांगतो त्यांना, आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा 120 लोक माळीवर पवित्र आत्म्यानं भरले, when 120 people were filled with the Holy Spirit in the upper room, अग्नीची जीवा प्रत्येकावर एक अशी ती उतरून आली. the tongue of fire was upon everyone. मग ते यहुदी जे लोक होते, इस्रायल लोक होते, त्यांना वाटलं की आता मस्त झालेले आहे. So the Jews and the Gentiles were all drunk, and that's what they felt. मस्त झाले म्हणजे त्यांनी मद्यप्राशन केलं असेल, त्याचा अर्थ आहे That means they would have consumed drinks. दारू पिलेले असतील. They would have consumed alcohol. आणि मग त्या दिवशी तो भाषण करताना तो अतिशय सुंदर गोष्टी सांगतो. While preaching, he tells really beautiful things. योएल संदेश त्यांनी केलेली भविष्यवाणीची पूर्तता त्या ठिकाणी मी पाहत आहोत. We see the fulfillment of the prophecy of Joel. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तो होतो, आणि शेवटच्या दिवसात असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. In the end days, I will give my spirit on the humans. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. Your sons and daughters will prophesy. तुमच्या तरुणा दृष्टांत होतील. Your young ones shall see visions. व तुमच्या वृद्धा स्वप्ने पडतील. And old men shall dream dreams. आणि त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. And on my men servants and on my maid servants I will pour out my spirit in those days. म्हणजे ते संदेश देतील. That means they will prophesy. वर आकाशात In heaven उत्पात and earth व खाली पृथ्वीवर चिन्हे, and on earth below, म्हणजे रक्त आणि धूम्ररूप वाफ अशी दाखवीन. blood and fire and vapor of smoke. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल. Before the coming of the great and awesome day of God, the sun shall be darkened into darkness. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचे नाम घेऊन त्याचा धावा करेल तो तरेल. And whoever calls on the name of the Lord shall be saved. म्हणजे या सर्व परिस्थितीमधून गोंधळून न जाताना, By not getting confused in all the situations, जो कोणी प्रभूचा धावा करेल whoever calls unto the name of the Lord, तो तरेल. बायबल आम्हाला सांगतं he will live. परमेश्वराचे नाव घेऊन त्याचा धावा करेल. Whoever calls on the name of the Lord. आणि पुढे मग देवाने दाविदाविषयी सांगितलेलं आहे. And further it's written about David. तो संदेष्टा होता. He was a prophet. आणि मागच्याच मी तुम्हाला सांगितलं की जुन्या करारामध्ये संदेशाने जेवढ्या भविष्यवाण्या केल्या त्या ख्रिस्तामध्ये, आणि ख्रिस्त भूतला आलं तर त्या सर्व त्याची परिपूर्ती झालेली आहे. In the Old Testament, whatever was prophesied by the prophets, it's all fulfilled in the New Testament. म्हणून मत्ते कृषी वर्तमानाचं ते आणि मुख्य शब्द काय असले मागच्याच तुम्हाला सांगितलं. मी काय सांगितलंय? What is the main word of the book of Matthew? पूर्तता, परिपूर्ती. It's fulfillment. हालेलुया. परिपूर्ती झाली असं बायबल आम्हाला सांगतं. Bible says that it's fulfilled. आणि म्हणून मी पाहतो या ठिकाणच आणि दाविदाविषयी त्या ठिकाणी बोललेला आहे. Here it's said about David. आणि मग तो स्वतः त्याविषयी सांगत आहे. स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो आणि गुड फ्रायडेच्या दिवशी वगैरे आम्ही त्याचा सगळा उल्लेख करत असतो. We look at it on Good Fridays usually. आपण त्या गोष्टी फक्त वाचूयात आणि नंतर पुढे आपण जाऊयात. We'll read and go further. प्रेषितांचं कृत्य याचा 2रा अध्याय Acts 2, आणि त्याच्या 22 वचनापासून काय वचन कुठे गेले प्रेषितांबरोबर 22 onwards. वाचा. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासुर येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, देवाने जी महत्कृत्य, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली, व चिन्हे तुम्हाला दाखविली, त्याची तुम्हाला माहिती आहे. त्याची तुम्हाला माहिती आहे. त्यावरून देवाने तुम्हा करता
पटवलेला पाठवतो तो शब्द ते पट वाटतोय तो आपण पण पाठविलेला असा तो शब्द आहे. पाठविलेला पाठविलेला हा. असा तो मनुष्य होता. असा तो मनुष्य होता. देवाच्या संकल्पाप्रमाणे पाठविलेला असा तो मनुष्य होता. कोण तो मनुष्य आहे? प्रभू येशू ख्रिस्त. पुढे काय लिहिले वाचा. तो देवाच्या संकल्पाप्रमाणे तो देवाच्या संकल्पाप्रमाणे हा? व पूर्ण ज्ञानाप्रमाणे व पूर्ण ज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हाताने अधर्म्याच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. हा त्यांना दोष तो लावत आहे. तुम्ही त्याला अधर्म्याच्या हाताने आणि वधस्तंभावर खिळून मारलेले आहे. पुढं त्याला देवानं मरणाच्या वेदनापासून सोडून मरणाच्या वेदनापासून सोडवून उठविले. उठविले. कारण त्याने हा मरणाच्या स्वाधीन राहावे हे अशक्य हे अशक्य होते. हा बस बस बस. Acts 2:22 onwards. Men of Israel, hear these words. Jesus of Nazareth, a also yourself you know, him being delivered by the determined purpose and foreknowledge of God, you have taken by lawless hands, who have crucified him and put him to death, whom God raised up, having loosed the pains of death, because it was not possible for him that he should be held by it. पण या ठिकाणी तो त्यांना सर्व संदेश देत असताना सांगतो. While preaching, he was telling, तो त्यांना म्हणतो तो देवाच्या संकल्पाप्रमाणे व पूर्व ज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर 23 by purpose and foreknowledge of God, he was crucified and put to death. तुम्ही त्याला धरून अधर्माच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. You have crucified and put him to death. त्याला देवाने मरणाच्या आणि वेदनापासून सोडून उठविले. God has raised him and loosed from the pains of death, कारण त्याने मरणाच्या स्वाधीन राहावे हे अशक्य होते. because it was not possible that he should be held by it. देवाचा संकल्प आणि पूर्व ज्ञानाप्रमाणे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. The Bible says by the purpose and foreknowledge of God. म्हणजे उत्पत्तीपासूनच देव त्या गोष्टी आम्हाला सांगत आहे. From Genesis itself, God is telling us these ते things. पूर्व ज्ञान त्याने आम्हाला दिलेलं आहे. He's given us the foreknowledge. त्याचा संकल्प त्याने प्रगट केलेला आहे. He's given us the purpose of it. आणि दाविदाविषयी आम्हाला पाहायला मिळतं. About David we see. दावीद त्याच विषयी म्हणतो. David was talking about it. कारण त्याच्या घराण्यातून राजा निघेल बायबल आम्हाला सांगतं. Because Bible says that from his house will come a king. म्हणून दावीद त्याविषयी म्हणत आहे. David was speaking about him. दाविदाला हे पूर्व ज्ञान होतं. David knew about the pre-arranged plan. दाविदाला ह्या गोष्टी माहित होत्या. He already knew it. म्हणून स्तोत्र संहितेमध्ये ती भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे. So the psalmist has prophesied about it in Psalms. दावीद त्याविषयी असे म्हणतो. About David, मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे. I have seen the Lord for my face. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. He's at my right hand that I may not be shaken. याच तो माझे हृदय आनंदित व माझी जीभ आणि उल्हासित झाली. Therefore my heart has rejoiced and my tongue is glad. आणि माझा देह आणखी माझा देही आशेमध्ये आणि निवास करील. Moreover, my flesh will also rest in hope. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. For you will not leave my soul in Hades. व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Nor will you allow your Holy One to see corruption. जीवनाचे मार्ग तू मला दाखविले. You have seen and known to me the ways of life. तू आपल्या दर्शनाने मला हर्षभरीत केले. You will make me full of joy in your presence. हर्षभरीत करशील. You will make me full of पण joy. या ठिकाणी ती भविष्यवाणी केलेली आहे. This is the prophecy. आणि आम्ही पाहतो नव्या करारामध्ये त्याची परिपूर्ती झालेली आहे. And it's fulfilled in the New Testament. 29 वर्षामध्ये बायबल आम्हाला सांगतं. In 29 we see, अहो बंधुजन हो, men and brethren, कुलाधिपती दावीद याच विषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. let me speak freely to you about the patriarch of David. तो मेला He died, व त्याला पुरले he buried, व त्याची कबर आतापर्यंत आपल्यामध्ये आहे. म्हणजे दाविदाविषयी सांगितलेलं आहे. and his tomb is still with us today. तो संदेष्टा होता He was a prophet. आणि त्याला ठाऊक होते की He knew देव शपथ वाहून म्हणाला, God had sworn an oath तुझ्या संततीतील एकाला तुझ्या राजासनावर बसवे.
the fruit of his body according to his flesh would be seated on the आणि throne. म्हणून मी पाहतो ते भविष्यवाणी त्या ठिकाणी दाविदाकडनं देवाने केलेली आहे. We see that the prophecy was fulfilled through David. तुझ्या संततीतील एकाला मी बसवणार आहे त्या गादीवर. I will make one of you sit on the throne. या सर्व गोष्टी तुम्ही नंतर घरी जाऊन नीट वाचा. You can read this later. बायबल आम्हाला सांगतं Bible further says, की ज्या वेळेला त्या लोकांच्या अंतःकरणाला चुरचूर लागली, when the people's hearts were troubled, त्याच्या अगोदर देवाचं वचन काय सांगतं पहा. let's see what the word of God says. 36 वचनामध्ये काय लिहायचं? 36. 36. हा वाच. तू वाच पहिल्यांदा इंग्लिश मध्ये, मी मराठीत वाच. Therefore, वाच. let all the house of Israel know assuredly that God has made this Jesus, whom you crucified, both Lord and Christ. या स्तव ते 36 वर्षामध्ये बायबल आम्हाला सांगतं, या स्तव Therefore, इस्रायलाच्या सर्व घराण्याने let all the house of Israel हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की know this assuredly. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर घेऊन मारले, Jesus, whom you crucified, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून उठविले आहे. God has raised him as Lord and Jesus Christ. देव तारणारा म्हणून त्याला उठवलेला आहे. He's raised as the Savior. आणि हे जेव्हा पेत्र बोलला, When Peter said this, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला आहे, the one you've crucified on the cross, देवानं त्याला प्रभू व ख्रिस्त असे करून उठविले आहे. God has raised him as Lord and Christ. हे ऐकल्याबरोबर As soon as they heard this, बायबल आम्हाला सांगतं, Bible says, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात सुरसूर लागली. their hearts were cut. त्यांना त्याविषयीची खंत वाटायला लागली. They were feeling bad about it. आणि ते पेत्र व इतर प्रेषित त्यास म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? And they said to Peter, what can we do? आता आम्हाला काय करायला पाहिजे? What should we do? आमच्याकडनं ती चूक झाली. We have been made some mistake. आम्ही अधर्माच्या हाती त्याला दिला. We have given him and crucified आणि him. त्याला वधस्तंभावर खिळून आम्ही मारलेला आहे. We've crucified him. पण पित्यानं देवानं काय केलेलं आहे? What has God done? प्रभू व ख्रिस्त असे करून त्याला पुन्हा उठविले आहे. Has raised him as Lord and Christ. आणि जो कोणी त्याचा नाम घेऊन त्याचा धावा करेल, Whoever will call unto him, त्याचं तारण होईल. he will be saved. मग यावेळेला ते म्हणत आहेत Now he's saying, की आम्ही काय करावे? what should we do? आम्ही काय करावे? What should we do? मग पेत्र त्यास म्हणाला, Peter said to them, पश्चाताप करा repent, आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून so that every one of you be baptized. तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या. Baptized in the name of Jesus Christ. म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हास प्राप्त होईल. So you shall receive the gift of the Holy काय Spirit. करायला पाहिजे? What should you do? याच्यातून सुटण्यासाठी काय करायला पाहिजे? What should you do get out of it? चूक आम्ही केली, We've done a mistake. त्याला त्यांच्या अंतःकरणाला चुरचूर लागली. There were cuts to their पेत्र hearts. त्यांना म्हणतो पश्चाताप करा. So Peter says, repent. कारण ते वचन तुम्हास 39 वचन, Because the word to you, कारण ते वचन तुम्हास, for the promises to you, तुमच्या मुलाबाळास for your children, व सर्व जे दूर आहेत त्यास, म्हणजे जितक्यात प्रभू येशू आणि जो आपला देव स्वतःकडे बोलवेल तितक्यास आहे. and for all who are afar, as many as the Lord our God will call. हे फार महत्वाचं आहे. This is very important. बायबल सांगतं, Bible says, कारण ते वचन because the म्हणजे promise, देवानं दिलेलं वचन the one that God has given, कोणासाठी आहे? it's for whom? जे वचन आहे तुम्हास आहे, For you, तुमच्या मुलाबाळासाठी for आहे, your children, व सर्व जे दूर आहेत त्यास आहे. and it's for everyone who are away. आता सर्व जे दूर म्हणजे काय? Who are the people who are away? तर जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये, सर्व लोकांमध्ये, त्या सर्वांसाठी ते वचन आहे. It's for people in all the nations and everyone all over the world. म्हणून इसवी सन 63 मध्ये So that's why in ज्या 63, पौलाचा आणि तिथल्या काही लोकांचा वादविवाद होतो, when Paul and other people had some quarrel, त्यांना सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी सांगतो आणि सविस्तरपणे त्यांना त्या समजावून सांगतो. he was telling them all these things in detail. काय लोकांनी ते स्वीकारलं, Some people accepted it, काय लोकांनी नाकारलं, some rejected. तो त्या ठिकाणी त्यांना म्हणतो, That's why he was telling them, आता हे वचन विदेशांकडे जाईल now this will go to other आणि nations ते स्वीकारतील. and they will accept it. आणि त्या विदेशांपैकी
आम्ही आहोत We are among those आणि Gentiles. देवाची स्तुती असो ते वचन आम्ही स्वीकारलं We've accepted the word. आम्ही आमचं तारण झालं We've been saved. आम्ही येशूच्या रक्तानं शुद्ध झालो We've been purified by the blood of आम्ही प्रभू येशू Jesus. ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला And we've accepted him as a personal savior. बाप्तिस्माच्या द्वारे आम्ही त्याला जोडले गेलो We've been unified with him through आता baptism. आमच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आणि आम्ही पाहतो प्रवासामध्ये आम्ही आहोत And now we are in our spiritual journey. म्हणून त्या सर्वांस ते वचन आहे So this is for everyone. म्हणजे जितक्याच प्रभू जो आपला देव ते स्वतःकडे बोलविल All those who are God will call, तितक्यास आहे for all those of them. ते वचन जर आमच्यापर्यंत आलेलं आहे If the word has come to us, त्या वचनाद्वारे आमचं तारण झालेलं आहे if we have been sanctified by तर that word, प्रभूने आम्हाला त्याच्याकडं बोलवलेलं आहे हे सत्य आहे हालेलुया हालेलुया प्रभूनं जर आम्हाला त्याच्याकडं बोलवलेलं आहे if God has called us to him, तर प्रियानो आमचं लक्ष कुठं असलं पाहिजे where should our attention be? ज्यानं बोलवलंय त्याच्या वाणीकडे असलं पाहिजे To the voice of who has called us, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी जे नियम आम्हाला त्याने दिले त्या नियमांकडे आमचं लक्ष असलं पाहिजे to the laws of whom who has called us, त्याच्याकडे जाण्यासाठी ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्हाला जे आज्ञा दिल्या त्याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे to the laws to complete whatever goal we have, जे दूर आहेत त्यांच्यापर्यंत ते वचन पाठवलेलं आहे to those who are far away, आमच्यापर्यंत आलंय and for us as well, माझ्यापर्यंत आलंय to me as well, तुमच्यापर्यंत आलंय to you. म्हणजे त्याला काय दिसतं What do you see? तुम्हाला आणि मला देवानं त्याच्याकडं बोलवलेलं आहे God has called you and me to him. मग असंच आम्ही जाऊ का Should we go just like that? आठवड्याला एक दिवस चर्चला येऊन आम्ही जाणार आहोत का By coming one day to church? गुरुवारच्या चर्चला येऊन आम्ही फक्त जाणार आहोत का By coming to Thursday church? याच्यामधून आम्ही जाणार नाही प्रियानो This is not how we'll go to या him. चर्च मध्ये तुम्हाला जे काही शिकवलं जातं Whatever you've been taught in the या church, चर्च मधून तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं जातं whatever you've been guided in the ते church, कशासाठी मार्गदर्शन आहे what is it for? ज्याने तुम्हाला बोलवलेलं आहे Whoever has called you, त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने गेलं पाहिजे the way you would go to him, कशाचं अवलंबन तुम्ही केलं पाहिजे whatever you have to accept, आज्ञांकडे कसं लक्ष दिलं पाहिजे how you'll pay attention जो to. मुख्य आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन त्याच्याकडे आणि ते ध्येय आम्हाला कसं गाठायचे त्याविषयी आम्ही तुम्हाला शिकवतो I am teaching about how you will fulfill and attain that goal. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं आशीर्वाद सभेचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिला Last time I told you about the blessing and healing ते meeting. आशीर्वाद नाहीत प्रियानो Those are not blessings. तुम्ही आशीर्वादाचं जे ध्येय तुम्हाला दिलं ते मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात You are trying to attain those मग blessings. त्याच्याबरोबर मिळालेली ही वरदान आहे These are the gifts that come along. तुमचं घर तुम्हाला वरदान आहे Your house is a blessing. तुमची नोकरी तुम्हाला वरदान आहे Your job is a blessing. तुमची लेकरं तुम्हाला वरदान आहे Your children are a तुम्ही gift. जे काय मिळवता ते तुम्हाला वरदान आहे Whatever you get is a blessing gift. कारण तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष दिलेलं आहे Because you've paid attention to your म्हणून goal. तो म्हणतो की तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो That's why he says that whatever the beloved need, he'll give them in the मग sleep. त्याचे प्रियजन कोण आहे Who are the beloved? तो म्हणतो ज्यांना मी बोलवलेलं आहे The ones who he's called, ते माझ्याकडे लक्ष माझ्या वाणीकडे लक्ष देत आहेत the one who's paying attention to his माझ्या voice, नियमांकडे लक्ष देत आहेत to his law, ते देवाचे प्रिय लोक आहेत those are his beloved. हालेलुया हालेलुया म्हणून मागत बसू नका So don't keep asking. मागायचं असेल तर देवाच्या सेवेसाठी मागा If you want to ask for his service, त्याच्या गौरवासाठी मागा for his glory. बाकीच्या गोष्टी आपोआप तुम्हाला मिळतील You will get the rest of the things. हालेलुया म्हणून बायबल पुढे आम्हाला सांगतं Bible says, बायबल आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी त्या साक्ष दिली व बोध करून म्हटले या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या and with many other words, he testified and exhorted them, saying, Be saved from this perverse generation. आणि प्रियानो आता आम्ही ज्या आणि पिढीमध्ये जगत आहोत ती कुटील पिढी आहे The generation is perverse. अंधकाराने सर्व राष्ट्र झाकलेली आहेत With darkness, all nations are covered. कुठल्या प्रकारे चांगलं असं काही नाही प्रियानो There is nothing good. म्हणून आम्हाला बचाव करायचा आहे We have to be saved. बायबल स्पष्ट सांगतं Bible says, आणखी त्याने त्या दुसऱ्या पुष्कळ गोष्टींशी आणि गोष्टींनी त्या साक्ष दिली व आणि बोध करून म्हटले and with other things, he's testified and exhorted या them, कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करा Be saved from this perverse generation. कसा करणार आहात बचाव How will you do it? हालेलुया हालेलुया बचाव करायचा आहे
You have to be saved. तर प्रियानो, पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्हाला ऐकायचा आहे. We have to listen to the message of the resurrected Christ. हालेलुया. आता येशूनं डोंगरावरचं प्रवचन मागच्या वेळेस आम्ही पाहिलं. We heard to the Sermon on the Mount. म्हणजे काय केलेलं आहे What happened? सांगा, मी तुम्हाला मागच्या स्पष्टीकरण दिलं. I gave you explanation last time. देवानं आपला डोंगरावरचं प्रवचन करून काय दिलेलं आहे? What has God given by the Sermon on the Mount? असं वाटतं का? मग काय सांगितलेल्या गोष्टी लक्षात का राहत नाहीत? म्हणून बायबल आम्हाला सांगतो, परमेश्वर सुद्धा आम्हाला वारंवार त्या गोष्टी सांगून आठवण करून देत असतो. Lord is trying to make us remember of these things again and again. 8 दिवस झालेले आहेत. It's just 7 days. मग आम्ही 8व्या दिवशी सगळे विसरतो. We forget on the 8th day. आता मी जसं सांगतो तसं शब्दशः लिहून घ्या. As I'm telling you, write it down. येशूने डोंगरावर प्रवचन करून, Jesus, by preaching on the Sermon on the Mount. काढा वह्या, काढा पेन, काढा. तुम्हाला ते संदेश व्हिडिओ ऐकायसाठी रेकॉर्ड केलेला असतो, तो पण तुम्ही ऐकत नाही. तुमचं ऐकून झालं की तुम्ही आणि त्या स्टेटस ठेवा किंवा तुमच्या नातेवाईकांना वगैरे पाठवा, ते तर काही करत नाही. कुणाचं काही स्टेटस नसतं, काय नाही, काय बाकीचे स्टेटस भरपूर असतात. हे स्टेटस इकडे गेलो तिकडे गेलो आणि मग डिश सजवलेली असती, त्याचे फोटो, ते स्टेटस, व्हेरी नाईस फूड, डिलिशियस फूड वगैरे वगैरे सगळं काय असतं. You keep status of everything, but not of the word of the Lord. न्यू कार, New car, न्यू ड्रेस, new dress, न्यू हेअरस्टाईल, new hairstyle. पण जे महत्वाचं सांगितलं ते कोणीच पाठवत नाही. But you do not send the important things. हालेलुया. हालेलुया. जरा देवाचं वचन तुम्ही ऐका, इतरांना पण ते पाठवा, जरा त्यांना ऐकू द्या, आपल्याबरोबर दुसऱ्यांना आनंदामध्ये सहभागी करून घ्या. Include others as well in the listening and the joy of the word of the Lord. येशूने डोंगरावर प्रवचन करून, By Jesus preaching the Sermon on the Mount, आपल्या राज्याचे नियम लोकांना समजावून सांगितले. he has taught the kingdom, the laws of his kingdom to the people. आता कुठला अध्याय तो मग त्याचा 5वा अध्याय, बरोबर ना? लिहिलं का? काय लिहिलं? वाचा बरं, कोणीतरी वाचा जरा मोठ्याने. वाचा. टीचर कोण आहे? वाचा. श्रद्धा, लीना सिस्टर, कोण, काजल वगैरे वाचा. कोण कोण? येशूने डोंगरावर प्रवचन करून आपल्या राज्याचे नियम लोकांना समजावून. हालेलुया. आता तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की डोंगरावरचं प्रवचन म्हणजे नक्की काय आहे, If someone asks you a question, what does the Sermon on the Mount mean? मग ते तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे? What should you answer? सांगा उत्तर. सगळे मिळून एकत्र बोलतात, त्यामुळे ते कितीतरी लांब ओळी वाटते ती. आलं लक्षात? आता आशीर्वाद म्हणजे काय? What is blessings? व्हेरी गुड. जरा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. आता आम्ही पाहत आहोत We are looking डोंगरावरचं प्रवचनामध्ये त्यात आम्ही आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्ही पाहत आहोत. We are listening to the message of the resurrected Christ. आणि मी पाहतो त्या वचनामध्ये आम्ही सुरुवात करत आहोत आणि मध्यकृषी वर्तमानाच्या 5व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत त्या सगळं आणि संदेशाचा तो उल्लेख आहे. From Matthew 5 unto Matthew 7, it's all written about the Sermon on the Mount. कारण बायबल आम्हाला सांगतं मत्थ्याच्या 7व्या अध्यायाच्या 29 वचनामध्ये, Matthew 7:29. सॉरी 29 वचन वाचा कोणीतरी. मत्थे 7:29. कारण तो त्यांच्या शास्त्रांप्रमाणे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्यास शिकवित असे. त्यास शिकवित असे. हालेलुया. आणि मग प्रियानो, आता ते काय संदेश आहे तो अध्याय 5 पासून सुरू होतो.
The message starts from Matthew 5. त्यातल्या 5व्या अध्यायामध्ये मी मागच्याच पाहिलं डोंगरावरचं प्रवचन. In 5, we saw the Sermon on the Mount. त्याच्या 10व्या वचनाकडे आता आपण पाहणार आहोत. We're going to see the 10th verse. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झालाय ते धन्य. Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for they are blessed. हालेलुया. वाचा ब्रदर शशिकांत, ती लाईन पुन्हा एकदा वाचा. धार्मिकतेकरिता धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. आमेन. आमेन म्हणा जोरात. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता धन्य म्हणजे काय What does blessed mean? सांगा आता धन्य म्हणजे काय. आरवीचं कोणाकडे असेल तर त्याच्यामध्ये लिहिलं असेल बघा काय. धन्य म्हणजे आशीर्वादित लोक आहेत. Blessed means people who are blessed. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला आहे Those who are persecuted for ते righteousness, धन्य म्हणजे ते आशीर्वादित आहे. those are blessed. हालेलुया. पहा देवाचं कसं तत्व आहे सगळी. Look at the principles of God. ते लोक धन्य आहेत Those people are blessed. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. For theirs is the kingdom of heaven. हालेलुया. 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 म्हणून छळ जर आमचा होतो When you're getting persecuted, त्यास आम्ही आत्मपरीक्षण करावं we have to की introspect मी योग्य ट्रॅकवर आहे का, if I'm on the right track. मी योग्य मार्गावर आहे का, If I'm on the right track. आणि जर मी योग्य ट्रॅकवर आहे If I'm on the right way. किंवा योग्य मार्गावर मी आहे If I'm on the right आणि way. माझा छळ होत आहे And I'm getting persecuted. म्हणा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Say that God is good and His mercy endures forever. आणि तुमचा छळ झाल्यावर If you're persecuted, आत्मपरीक्षण करा introspect. आणि तुमच्या जर लक्षात आलं If you की understand, तुमचा आगाऊपणा तुम्हाला नडलेला आहे if it's your own तर foolishness, पश्चाताप करा. then repent. बरेचसे छळ आपल्या आगाऊपणामुळे होत असतात प्रिया. A lot of persecution happens because our own foolishness. किती लोकांना माहित आहे. हालेलुया. परवा माझ्या मिसेसला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला Day before yesterday, my wife got a phone call from her friend. आणि मग तिने विचारलं मग मुलगी काय करते, मुलगा काय करतो, सगळं सांगितलं त्यांनी. She asked, "What does your son and daughter do?" And then she told म्हणजे everything. मुलगा बायबलचं कोर्स करतोय ते सांगितल्यानंतर तिने प्रश्न केला. When she was told that my son studies from Bible course, she questioned. हा ते म्हटले की अगं तुमच्यामध्ये असं असतं का की कोणी आणि डायरेक्ट जाऊन विचारतं तुम्हाला ख्रिश्चन व्हायला आवडेल का म्हणून. Is it so that people directly go and ask, "Do you want to be a Christian?" नाही म्हटले आम्ही आमच्याकडे असं काय शिक्षण आम्ही काय असं शिकवत नाही म्हटलं आमच्याकडे. She said, "No, we don't have this kind of नाही teachings." म्हणजे मला तसा अनुभव आला. She said, "I had this kind of एकदा experience. मी बसने प्रवास करत होते Once I was traveling by bus, आणि बस तशी बऱ्याचपैकी रिकामी होती. the bus was quite empty. मी माझ्या त्या सीटवर मी एकटीच बसली होते I was sitting alone on my seat. आणि माझ्याकडे अचानक एक महिला माझ्या शेजारी येऊन बसली A lady came and sat beside me. आणि तिने डायरेक्ट मला विचारलं She asked me, तुम्हाला ख्रिश्चन व्हायला आवडेल का. "Do you want to be a Christian?" असं ज्याला काही माहित नाही त्याच्याकडे तुम्ही गेला आणि तुम्ही जर असं म्हटलं की तुला ख्रिश्चन व्हायला आवडेल तर का तर काय होईल हो. If you directly go and ask someone, "Do you want to be a Christian?" what would आता happen? ती जर व्यक्ती सौम्य असेल तर म्हणाल नाही तुम्ही का माझ्याकडे मला हे कशाला विचारता असं तो उत्तर देईल. If that person is gentle, she would say that, "No, why are you asking me such a sort of आणि question?" एखादा भडक माथ्याचा असेल तर If someone is rude, त्याला पहिले काना खायला ओट इथून पाहिलं जा बाजूला जा. he might slap you and say that, "Go away." मग ती बाई सुशिक्षित आहे तिची मैत्रीण ती बँकेत काम करणारी. She was her friend who worked in the bank and quite ते educated. म्हटली मला हे तुम्ही काय विचारता. She asked, "Why are you asking me this?" ती घाबरली. She was scared. तिला वाटलं हे काय नवीन प्रकार आता मी ख्रिश्चन धर्माचा ऐकलेला आहे म्हणून. She thought that, what is this new thing about Christianity? आणि मग तिथून ती उठून दुसऱ्या सीटवर जाऊन बसली. She got up and went and sat on another seat. मग ख्रिश्चनिटी विषयी ख्रिश्चन लोकांविषयी ते धर्म प्रसार असा आणि डायरेक्ट येऊन करतात जबरदस्ती करतात असा आपला आणि लोकांमध्ये असा समज होतो प्रियानो. People think that Christians come and they try to convert right away. मग अशा वेळेस जर छळ झाला If these times are तर persecuted, आपल्या मूर्खपणामुळे झालेला आहे, it might be because of your own आपल्या foolishness, आगाऊपणामुळे झालेला आहे, because of your own pride, आपल्या फाजील धार्मिकतेमुळे झालेला आहे. because of your religiousness. याचा अर्थ आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने सुवार्ता सांगत नाही, That means you're not preaching by the Holy Spirit, कारण आत्मा सुज्ञानाचा आहे, because the Spirit is of wisdom, आत्मा समंजसपणाचा आहे, of counsel. आत्मा आम्हाला शहाणपण शिकवतो. It will teach you right काय नाही things. आपलं जायचं लोकांना काहीतरी डायरेक्ट सांगायचं. Instead, you go and tell people things, हालेलुया. मग असे पण छळ होतात प्रिया. and you are persecuted this way as मग well. असा छळ झाला If you are persecuted like this, तर प्रियानो मग तुम्हाला अजून त्रास होणार. you might have to face more पण तुम्ही problems. योग्य ट्रॅकवर असताना जर तुमचा छळ झाला But if you're on the right track and you get तर तुम्ही persecuted, प्रभूला जवळ आल्यावर म्हणाल प्रभू धन्यवाद माझ्या देवा
तुझं वचन सांगताना त्रास झाला, पण सर्व गौरव आम्ही तुला देतो. तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. If you're preaching the word and then you get persecuted, then all glory and honor be to our God पण because सुरु- He's good and His mercy endures forever. पण सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं प्रियानो, So I told you in the beginning, छळ व्हायला लागला if you're being की persecuted, लोक लगेच मग कायद्याच्या गोष्टी शोधायला जातात. प्रिया, people start looking for things of law. घटनेमध्ये आम्हाला काय अधिकार दिलेला आहे? What law has been given in the मग Constitution? ह्या वकील येतात, मग आम्ही तुमचा कॉन्फरन्स घेतो, ते वकील येतात, आम्ही आणि बोला तुमच्या लोकांना, आम्ही तुम्हाला सांगतो सगळं कायद्यामध्ये तुम्हाला किती संरक्षण आहे ते. And then you call for lawyers and then they try to explain what all a law has been given to you. अहो, कायद्याचं काय संरक्षण देता? What are you talking about the law? आम्ही देवामध्ये संरक्षण प्राप्त झालेले लोक आहोत. We have been received freedom and protection in our God. हालेलुया. तुझ्या डोक्यावरचा प्रत्येक केस मी मोजलेले आहे असं म्हणणारा देवाचं संरक्षण आम्हाला आहे. हालेलुया. The God who says that I know every strand of hair on your head, that God protect us. हालेलुया. आणि ज्याला सर्व अधिकार आहेत त्याला त्याचं भय आमच्यामध्ये आहे. The God who has all authority, that God is in us. म्हणून घटनेचं संरक्षण आम्हाला काही घेणं देणं नाही. Don't try to seek the protection of देवाची Constitution. स्तुती असो आपल्या भारतीय घटनेबद्दल, Praise be to God for our Indian Constitution. देवाची स्तुती असो या सर्व आणि देवा आणि नागरिकांना दिलेल्या अधिकाराबद्दल. Praise be to God for all the rights given to the citizens. पण सार्वकालिक राज्याचे जे घटना आहे ते आम्हाला आत्मसात होणं फार गरजेचं आहे. But we have to understand the law and the constitution of the everlasting kingdom. आम्ही आमच्या देशामध्ये आमच्या घटनेच्या आणि त्याच्यामध्ये आम्ही आहोत, त्या घटनेच्या अंडर आम्ही आहोत. We are under the constitution of our nation. पण सार्वकालिक जीवनाच्या आम्ही जी घटना आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वर्गाच्या राज्याच्या त्या अधिकाऱ्याच्या अधीन आहोत. प्रियानो, We are also under the law and the constitution of the kingdom of our everlasting God. म्हणून बायबल आम्हाला पुढे सांगतं, Bible further says, येशू स्वतः म्हणतो, Jesus says, माझ्यामुळे जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील blessed are you when they revile and persecute you आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट व लबाडीने बोलतील, and say all kinds of evil against you falsely. तेव्हा तुम्ही धन्य, You are blessed. तेव्हा तुम्ही आशीर्वादित. You are blessed. आनंद करा, आनंद व उल्हास करा, Rejoice and be exceedingly कारण glad. स्वर्गात तुमचे प्रतिफळ आणि मोठे आहे. For great is your reward in heaven. तुम्हापूर्वी जे संदेश ते होऊन गेले For the prophets that were before you, त्यांचा त्यांनी तसा छळ केला. they were persecuted the same way. हालेलुया. म्हणजे तुमच्यापर्यंत आले काय ते नवीन आहे, तुमच्या अगोदरचे जे संदेश ते त्यांचाही तसाच छळ झालेला आहे. Persecution is not new now because they were already being persecuted before. मग उगाच पळापळी करू नका प्रिया. So don't run here and there. प्रभूला धन्यवाद द्या, एकत्र या, प्रार्थना करा, वचनाचं मनन करा आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या प्रिया. Praise be to God. Come together, meditate on the word and pay attention to the goal. देवाच्या राज्याचे नियम जे समजावून त्याने आम्हाला सांगितलेले आहेत The laws that God has given us about the त्या kingdom, नियमांचं पालन करा. obey those laws. हालेलुया. आरटीओची परीक्षा किती लोकांनी दिली? How many of you given the test of RTO? बरं, मग तिचं पहिले गेलं की ते म्हणतात आतमध्ये बोलवायच्या अगोदर सांगते ते सगळं लिहिले ते वाचा. First they say that read everything that's written. काय लिहिलेलं असतं तिथं? What's written? वाहतुकीचे नियम, म्हणा की वाहतुकीचे नियम. लायसन काढायला जातं म्हणजे तुम्हाला परवाना पाहिजे ना गाडी चालवायचा. It's the rules of vehicles. मग तुम्हाला वाहतुकीचे नियम माहिती पाहिजे की नाही? You should know the rules of transportation. हालेलुया. हा, मग तिथे नियम सगळे बोर्ड लावलेले असतात. So the rules, the board is written for all the rules. आणि आता आपल्याकडे पण ती पद्धत आली, रिटर्न मध्ये फेल झाला तर फेल. If you fail the written exam, you fail. हा, त्यामुळे लक्षात ठेवा, नियम पाठ करून घ्या. So know all the rules. मग तेवढ्या पुरता रट्टा मारू नका. Don't just by heart it for then. हालेलुया. नाही तर काय तेवढ्या पुरते रट्टे मारायचे. ते एजंटच सांगते एवढे 2-3 फक्त पाठ करून ठेवी, ते एवढं साहेबाला तेवढंच सांगायला लावतो. The agent sometimes tells that only just learn these and then tell it to the one who's instructor. हालेलुया. रट्टे मारणारे लोक ॲव्हरेज असतात, विद्यार्थी. The students who by heart are average. हा, आणि जे ह्याच्यामध्ये असतात डिस्टिंक्शन मध्ये ते पूर्ण अभ्यास करतात. The ones who are in distinction, they study everything. बरोबर आहे ना? असंच आहे ना? हा. ॲव्हरेज वाला समजायचं की रट्टा मारणारा समजायचा. The one who is average know that he is just by hearted. आणि डिस्टिंक्शन मध्ये आल्या म्हटलं की तो पूर्ण अभ्यास करणार आहे. The one who's in distinction has studied everything. ओके, तो नंतरचा भाग आहे. अभ्यास करताना नीट करा पोरांनो. Just study properly. हालेलुया. आता पुढे आम्ही जाणार आहोत. We go further. आता पुढचं जो नियम, पुढचं जे आणि देवाने आम्हाला काय सांगितले ते पहा. We look at the next part. मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे. It's about the parable and the lessons from salt and light. हालेलुया.
प्रिय हे कसं पहा आपलं नाही का एखाद्या आजोबा कशी आपल्या मुलाला नातवांना जवळ घेऊन त्यांना असं काहीतरी बोधपर गोष्टी सांगतात. There are some grandparents who bring their children close and tell them things. तसं देव आमची प्रकृती जाणतो प्रियानो. God knows how we are. आणि बरोबर आम्हाला समजेल असं सोप्या भाषेमध्ये आणि तो सगळ्या गोष्टी देवाच्या राज्याच्या गोष्टी आम्हाला त्याची उकल करून सांगतो. And he tries to tell us everything in a very simple language. त्याचं कारण काय प्रियानो? What's the reason? त्याचं हे आहे की कुणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. The reason is that he doesn't want any of us to perish, तर प्रत्येकाने सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं but for everyone to attain the knowledge of the आणि truth सार्वकालिक जीवनाचा वाटा त्याने मिळवावा. and be a partaker of the everlasting म्हणून kingdom. सर्व काही सोपं करून देवाने सांगितलेलं आहे. So he's made everything easy and told us to. प्रत्येकाला कळावं म्हणून. So everyone understands. पण हल्ली प्रियानो सोपं ते फार अवघड करून सांगितलं जातं. But these days, whatever is easy has been told in a very difficult way. रेव्हेलेशन, Revelation, प्रॉफिट, prophets, रेव्हेलेशन प्रकटीकरण. revelation. आणि मग प्रियानो काय सगळं अरे काय भारी प्रिचर आहे ते. Then people say, मागं सांगितलं तेव्हा लय भारी wow, what a picture. आहे की नाही. पण देव कसं सांगतो पहा? How does God tell? सगळं ज्ञान त्याच्याजवळ आहे. All the knowledge is with him. आणि तो आम्हाला आपल्या लेकरांना शिकवताना आपल्या शिष्यांना शिकवताना कसं शिकवतो? सोप्या गोष्टी करून सांगतो. But when he teaches in a very simple way. आता मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे. Lessons from salt and light. वाचा ब्रदर. पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणाच गेला जर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? तर त्याला खारटपणा कशाने येईल? ते बाहेर टाकण्यात येऊन ते बाहेर टाकण्यात येऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जावे, माणसाच्या पायाखाली तुडविले जाणे याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही. दिवठणीवर ठेवतात, दिवठवणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडितो. म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडेल. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी. त्यांनी तुमची चांगली कामे पाहावे. आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे काय करावे? गौरव करावे. 13 onwards we read, You are the salt of the earth, but if the salt loses its flavor, how shall it be seasoned? It is then good for nothing but to be thrown out and trampled underfoot by men. You are the light of the world. A city that is set on a hill cannot be hidden, nor do they light a lamp and put it under a basket, but on a lampstand, and it gives light to all who are in the house. Let your light shine before men, that they may see your good works and glorify your Father in heaven. म्हणजे तुमचं या भूतलावर असणं, When you're on the earth, जेवढं तुमचं आयुष्य आहे whatever is your ते lifespan, कशासाठी आहे? what is it for? प्रियानो, देव स्वर्गातील पित्याचे गौरव करण्यासाठी. आमेन म्हणा. It's for glorifying your Father in heaven. हालेलुया. देवाचं गौरव करण्यासाठी. To glorify your Father in heaven. कारण तुम्ही ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहात. Because you are the people who represent तुम्ही Christ. साक्षीदार लोक आहात. You are witnesses. आणि तुम्ही जगामध्ये काय आहात बायबल आम्हाला सांगत आहे या ठिकाणी. Bible says what you are in the world. पहिलं तो म्हणतो तुम्ही जगाचे मीठ पृथ्वीचे मीठ आहात. First he says that you are the salt of the earth. मीठ प्रियानो काय करतं? त्या अन्नाला आणि चव आणतं प्रियानो. What does salt do? But it brings flavor. त्या पदार्थाला चव देण्याचं काम मीठ करत असतो. It brings flavor to whatever it's put in. मग टीव्हीवर युट्यूबवर रेसिपी तुम्ही पाहत असता. You might watch recipes on मी YouTube. एवढं त्या ग्रॅम घ्या ते तेवढं ग्रॅम घ्या. It says that take this much a gram of salt. मीठ ग्रॅम मध्ये घ्या म्हणत नाहीत. They don't say take salt in काय grams. म्हणतात? चवी पुरतं मीठ घ्या. They say that according to your ऐकलं नाही taste. बघा, मी ऐकतो सगळं. तुम्ही ऐकता. मला स्वयंपाक येत नाही पण मी ऐकतो सगळं. I don't know how to cook, but I know these things. हालेलुया. प्रत्येक कुठलीही रेसिपी घ्या बघा, त्याच्यामध्ये मिठाचा पान आणि अंतर्भाव असेल तर चांगला चवी पुरतं मीठ घ्या. They say salt according to taste. कारण का प्रियानो? Why so? मिठामुळे पदार्थाला चव येते. Because of the salt, there is flavor. ते योग्य प्रमाणामध्ये जर पडलं If it's in the right amount, तर त्या पदार्थाला चव येते. you might get flavor. कमी झालं तरी बेचव होतं. If it's less, it won't have flavor. आणि जास्त झालं तर खारटपणा येतो. And if it's too much, it might be salty. हालेलुया. म्हणून ते योग्य प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. So it should be in the right amount. तो खारटपणा तो चव आणतो प्रिया.
प्रियानो. that salt brings flavor. म्हणून बायबल म्हणतात जर मिठाचा खारटपणा गेला तर मिठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? If the salt loses its flavor, how shall it be seasoned? प्रश्नचिन्ह कशाने येणार नाही? The question is, how will it not come? ते बाहेर टाकण्यात येऊन It will be thrown out. माणसाच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. It will be trampled underfoot by men. मग तुम्ही जर जगाचे मीठ आहात If you are the salt of the world, तर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये देवानं तुम्हाला रचले त्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये मिक्स होणं गरजेचं आहे. you have to mix in the world as much as God is wanting you to. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होत्या शरीराला आणि बांधलेला आहे. Every part is growing according to its capacity and is being tied to the body. मग देवाने तुम्हाला मीठ केलेलं आहे. So God has made you the salt. हालेलुया. म्हणजे चव आणणारा पदार्थ. You shall bring flavor. तो घटक आहे प्रियानो. It's a part. मग तुम्हाला काय करायचं आहे? What should you do? तुम्ही पृथ्वीचं मीठ जर आहात If you are the salt of the तर world, तुम्हाला पृथ्वी काय करायची आहे? what should you do with the earth? काय करायचंय? व्हेरी गुड. बोला की मग. तुम्हाला पृथ्वी काय करायची आहे? चवदार करायची आहे. You have to bring flavor to this earth. बेचव झालेले आहे. It has no flavor. कुटील पिढीमध्ये आम्ही आहोत. We are in a perverse generation. त्याच्यातली ती कुटीलता निघायला पाहिजे. That perverseness should go away. तुम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. You have been given that जाऊन संबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. to preach the gospel to the त्या nation. शिष्य करा. Make disciples. त्या पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. Baptize in the name of the Father, Son, and the Holy म्हणून Spirit. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. You are the salt. म्हणजे तुमच्या जबाबदारी की तुम्हाला पृथ्वी चवदार बनवायची आहे. You have this responsibility of bringing flavor to this earth टेस्टी बनवायची आहे. to make it tasty. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या प्रियानो. Remember, लोकांनी तुम्हाला तुमची वाट पाहिली पाहिजे कधी ते येत आहेत म्हणून. people should be anticipating when you come. तुमच्या येण्यानं लोकांच्या कपाळावर आठ्या पडायला लागल्या If people are frowned when you come, की समजून घ्यायचं पायाखाली तुडवल्याशिवाय तुमचा काही उपयोग नाही. you should know that you are good for nothing and you'll be trampled. बरोबर आहे की नाही? आता आपण वाचलं की नाही? वाचा परत एकदा वचन वाचा. तुम्ही हे पृथ्वीचे मी सांगत नाही बरं का, नाही तर म्हणतील पास्टर काहीतरी बोलायला लागलेत. काय वाचा बरं. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर मिठाचा खारटपणाच गेला तर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल? खारटपणा कशाने येईल? ते बाहेर टाकण्यात येऊन बाहेर टाकण्यात येऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जावे. माणसाच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही. कोणत्याही उपयोगाचे नाही. Salt, if it doesn't bring flavor, it's good for nothing and will be thrown out and trampled underfoot by men. म्हणून तुम्ही मीठ आहात. म्हणा मी मीठ आहे पृथ्वीचं. तुम्हाला काय करायचंय? मग चवदार करायची पृथ्वी. You have to bring flavor to this earth तुमच्या वागण्यातून, by your behavior, देवाला सुवार्ता प्रसार करण्याच्या द्वारे, by preaching the gospel. तुम्हाला ती जग जे आहे, पृथ्वी जे आहे, तुम्हाला चवदार बनवायची आहे. You have to bring flavor to this earth. पुढं बायबल आम्हाला सांगतं, वाचा 14 वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आता इथे लिहिले तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश आहात. 14 says you are the light of the world. पूर्ण वाचा. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नाहीत. दिवठणीवर ठेवितात. दिवटणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडितो. म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडतो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. वाचा. 14 onwards, you are the light of the world. A city that is set on a hill cannot be hidden, nor do they light a lamp and put it under the basket or lampstand, but it gives light to all who are in the house. Let your light shine before men, so that they may see your good works and glorify your Father in heaven. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. You are the light of the world. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. A city set on a hilltop cannot be hidden. दिवा लावून मापाखाली ठेवीत नाहीत. They do not light a lamp and keep it on the दिवा basket, दिवटणीवर ठेवतात, but on a lampstand, म्हणजे उंच ठिकाणी ठेवतात. meaning on a high place, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडतो. so it will give light to who all in the house. तुमचा उजेड लोकांपुढे पडो. Let your light shine before men. आता हा उजेड जो आहे तो उपहासानं वापरलेला शब्द नाही. This light is not something that is given as a metaphor. आपण मुलांना उपासानं म्हणतो, काय दिवे लावले आम्हाला माहिती आहे.
We say it in a metaphorical way that we know what students have lighted lamps. काय तुझा उजेड पाडतो तू आम्हाला बघू दे तर एकदा तुझा काय उजेड पडतोय ते. We might say that, let me see how much you can light. तसा हा उपहासानं वापरलेला शब्द नाही. It's not a metaphor. देव पूर्ण गांभीर्याने तुम्हाला सांगत आहे. God is telling this very seriously. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. You are the light of the world. देव मोठ्या गांभीर्याने तुम्हाला सांगत आहे. Very seriously God is telling तुम्ही you this. पृथ्वीचं मीठ आहात. You are the salt of मी this तुम्हाला earth. तसं बनवलेलं आहे. I have made you that way. मिठासारखं बनवलेलं आहे. I've made you like salt. पृथ्वी चवदार करा. Make the nation prosper. मी तुम्हाला प्रकाश केलेला आहे. I've made you light. प्रकाश द्या लोकांना. Give light to म्हणून people. या ठिकाणी बायबल मला सांगतो Bible says, त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो let your light shine यासाठी की so that त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी. they may see your good म्हणून works. विश्वास तर नेहमी कशी कामं करायला पाहिजेत चांगली. So हालेलुया. Believers should always do good works. आणि तुमच्या चांगल्या कामामुळे तुमचं कल्याण होणार आहे. And because of your good works, you will be blessed. हालेलुया. हालेलुया. तुमच्या कामामुळे तुमचं काय होणार आहे? कल्याण होणार आहे. यशाचा ग्रंथ 3 अध्याय 10 वचन वाचा. धार्मिकाविषयी म्हणा की धार्मिकाविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार, त्यांचे कल्याण होणार. कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार. कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार. कसली कृत्य त्यांची म्हणा? चांगली कृत्य आहे. चांगली कृत्य, चांगली कर्म आहेत. इंग्लिश मध्ये काय लिहिले वाचा. Isaiah 3:10 it says, say to the righteous that it shall be well with them, for they shall eat the fruit of their doings. डुईंग म्हणजे जे केलं त्याचं ना त्याच्याविषयी त्यांना फळ मिळेल. You will get the fruit of the doings. म्हणून आम्ही पाहतो त्यांच्या कृत्याचं फळ त्यांना मिळणार आहे. They will get the fruit of their act. म्हणून तुमची चांगली कामं The good works लोकांनी पाहावी. people should see, म्हणून प्रियानो तू आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. and they would glorify the Father in heaven. म्हणून नेहमी चांगली कामं करा. So always do good things. हालेलुया. कुणाचा क्षय होईल असं वागू नका. Don't behave that you mock someone. जसं आपल्यावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. Love your neighbor as yourself. बंधू प्रीती करा. Love in a brotherly way. आपल्या शत्रूवर प्रेम करा. Love your enemy. तुमचा शत्रू भुकेला असेल तर त्याला अन्न द्या. If your enemy is hungry, give him food. उघडा असेल तर त्याला वस्त्र तुम्ही द्या. If he doesn't have clothes, give him clothes. चांगली कामं तुम्ही करा प्रियानो. Do good works. सत्कर्म तुम्ही करणार. Do good works. म्हणजे काय होणार आहे? What will happen? तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव तुम्ही तो होणार आहे प्रियानो. So you will glorify your Father in heaven. तुम्ही त्याद्वारे तुम्ही स्वर्गीय पित्याचं गौरव करा. You will glorify Father in heaven. आणि जेवढं तुम्ही देवाला फलदायी असणार आहात The more you'll be fruitful for God, तेवढे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. the more you'll receive His blessings. म्हणून चांगलं करा. Do good. चांगलं करा. Do good. चांगली कामं करा Do good जी works. देवानं आम्हाला सांगितलेली आहे. All that God has told us. हालेलुया. आता चांगले कामाविषयी भरपूर राहिले पण ते आपल्याला पुढे नंतर कधीतरी बघू. पुढचा मुद्दा आपण घेऊयात आता. The next point, जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण. हालेलुया. नियमशास्त्र, जुनं नियमशास्त्र म्हणजे जुन्या करातल्या गोष्टी आणि येशूची शिकवण आम्ही पाहतो नव्या करातल्या गोष्टी. काय लिहिले तिथे पहा जरा. नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथही नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथही रद्द कराव्यास मी आलो असे समजू नका. रद्द करास मी आलो असे समजू नका. रद्द कराव्यास नाही, रद्द करावास नाही तर पूर्ण कराव्यास आलो तर आहे. पूर्ण करावयास आलो आहे. बस बस. in 17 onwards we read, do not think that I came to destroy the law or the prophets. I did not come to destroy but to fulfill. पण या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे Bible is saying, येशू त्याचे नियम शिकवताना आम्हाला सांगत आहे while Jesus was teaching his rules, नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ the law of the prophets, ही रद्द करावयास मी आलो असे समजू नका. don't think I came to destroy. तर रद्द करावयास नाही I've not come to तर destroy पूर्ण करावयास आलो आहे. but to fulfill. हालेलुया. म्हणून मत्ते ख्रिस्ताचा मुख्य शब्द काय? परिपूर्ती, पूर्णता आहे. The main word of Matthew is fulfillment. कसली परिपूर्ती झालेली आहे? What fulfillment is that? जुन्या करामध्ये केलेल्या संदेश त्याने केलेल्या भविष्यवाणी आणि नव्या करामध्ये मी पाहतो पूर्ण झाल्यात येशूमध्ये. The prophecies that were made in the Old Testament have been fulfilled in the New Testament through Jesus. म्हणून तो तुम्ही रद्द करायला आलो नाही He says, I'm not here to तर ते मी destroy, पूर्ण करायला आलो आहे. but to fulfill. म्हणून सर्व काही
पूर्ण झालं बायबल आम्हाला सांगतं. So Bible says everything is full. तो पूर्ण करायला आलो. He says, I'm here to पुढे fulfill. काय लिहिलं वाचा प्रजो. मी तुम्हाला खचित सांगतो मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीतशीत होत आकाश व पृथ्वी नाही तशी होतपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही. नाहीसा होणार नाही. पुढं यास्तव जो कोणी यास्तव जो कोणी या अगदी लहान आज्ञातील वाचा या अगदी लहान आज्ञातील या अगदी लहान आज्ञातील एक रद्द करील एक रद्द करील व तदनुसार लोकांस शिकविल व तदनुसार लोकांस शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. अगदी लहान म्हणतील. आणि जो कोणी त्या पाळील आणि जो कोणी त्या पाळील व शिकविल व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व पुरुषी शास्त्री व पुरुष यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्यापासून अधिक झाल्यापासून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. धार्मिकता कशी व्हायला पाहिजे? अधिक व्हायला पाहिजे. 18 onwards. For assuredly I say to you, till heaven and earth pass away, one jot or one little will by no means pass away from the law that until all is fulfilled. Whoever therefore breaks one of these least of these commandments and teaches men so shall be called the least in the kingdom of heaven. But whoever does and teaches them, he shall be called great in the kingdom of heaven. For I say to you, that unless your righteousness exceeds the righteousness of the scribes and Pharisees, you will by no means enter the kingdom of heaven. पण या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे, Your Bible is telling us, मी तुम्हाला खचित सांगतो, surely I tell you, आकाश व पृथ्वी नाही तशी होतपर्यंत till heaven and earth will pass away, सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून till all things are not fulfilled, नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही. one jot or one little will by no means pass away. हालेलुया. एक सुद्धा बिंदू किंवा आम्ही पाहतो त्यातली कुठली गोष्ट मात्रा कमी होणार नाही. Not even one jot will be gone. कारण ते आम्ही पाहतो नियमशास्त्र पूर्णपणे येशूने पाळलेलं आहे. Because Jesus has fulfilled whole law. आणि ज्यानं ते पाळून पूर्ण केलं The one who has fulfilled it, त्याला आम्ही फॉलो करत आहोत we are following him. किंवा त्याचं आम्ही अनुकरण करत आहोत. We are obeying him. मग त्याचं जर आम्ही अनुकरण करतो If we are following तर him, नियमशास्त्रातल्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही कसं झालेलो आहे? बांधलेले आहोत. आमेन म्हणा. we have been entitled and been one with all the things that in the law. नियमशास्त्राची जी महत्वाची अवघड जी बाब होती, The main things of the law, 500-600 नियम ते आमच्या आवाक्याच्या बाहेर होते. around 500 to 600 पण laws, त्या सर्व त्या गोष्टी येशूने पूर्ण केल्या. God has accomplished everything. त्या त्यांनी पाळल्या प्रियानो. We've seen that. आणि आता आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, And now we are not under the law. आम्ही ख्रिस्ताच्या अधीन आहोत. We are under Christ. आणि ख्रिस्तानं नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे. आमेन म्हणूया. हालेलुया. Christ has accomplished the purpose of the law. म्हणून मी पाहतो जोपर्यंत प्रभूचं येणं होत नाही Till the coming of Jesus doesn't happen, तोपर्यंत आम्ही पाहतो ते पूर्ण झालेलं नाही. it is not being fulfilled. आणि म्हणून बायबल सांगतं सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून Until everything is fulfilled, नियमशास्त्राची एक मात्र किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही. not even one jot or one title will go away. हालेलुया. म्हणजे ख्रिस्ताला आम्ही कसं अनुकरण करायला पाहिजे प्रियानो? How should we follow Jesus? परिपूर्ण. हालेलुया. In complete way. आम्ही पूर्ण येशूला आत्मसात केलेला आहोत. We have accepted Jesus completely. बायबल आम्हाला सांगतं Bible says वलांडणाचा यज्ञ पशुवधला गेला, the lamb for the Passover was done. त्याची आतडी तुम्ही खा, You should eat the kidney, त्याचे पाय तुम्ही खा, should eat the intestine and the सगळ्या legs. गोष्टी खायला सांगितलेल्या You can आहेत. eat everything. म्हणजे काय? What does that mean? पूर्णपणे त्याला सेवन करा. You can consume it completely. म्हणजे त्याचं अनुकरण काय करायचं आहे? How can you follow it? पूर्णपणे त्याचं अनुकरण करायचं आहे. You have to follow it completely. थोडं इथं थोडं तिथं असं नाही प्रियानो. Not a bit here and bit there. हालेलुया. आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन केलेले आहोत. We have been made new in Christ. मग ते नाविन्य सुद्धा आमच्यामध्ये परिपूर्ण असावं. That newness should also be in us. म्हणून भांडी आमच्यामध्ये असता कामा नये. We should not have arguments. घरामध्ये आदळापट मग इकडे आलं की पास्टर प्रेज लॉर्ड
You fight in the house and come here and say, Praise the Lord. हालेलुया. असे प्रकार करू नका. Don't do these things. हालेलुया. आम्ही नियमशास्त्र ख्रिस्तानं पूर्ण केले आणि ख्रिस्ताला आम्ही परिधान केलेलं आहे म्हणून अशी जी ख्रिस्ताची चित्तवृत्ती ते आपल्या अंगी ल्या. Christ has fulfilled the law, and that way you have to have the character of Christ in you. यास्त जो कोणी या अगदी लहानातील आज्ञा एक रद्द करील Whoever therefore breaks at least one of these least व commandments तदनुसार लोकांस शिकविल and teaches men so, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. he shall be called the least in the kingdom of heaven. याचा अर्थ त्याला स्वर्गाचं राज्य मिळेल He will get the kingdom of पण heaven, स्वर्गाच्या राज्यात त्याला कसं म्हणतील अगदी लहान. but he will be the least there. हालेलुया. हा म्हणजे तिथं पण क्लास आहे There's class even there. आहे की नाही. लोअर क्लास अप्पर क्लास. Lower class and upper तुम्हाला class. कुठल्या क्लास मध्ये जायचंय ते बघा आपल्या. Know which class you want to go to. हालेलुया. प्रत्येकाला वाटतं फर्स्ट क्लास मला मिळायला पाहिजे. Everyone wants first class. गाडीचा प्रवास करायचा असेल तर फर्स्ट क्लास पाहिजे. Even while traveling, you want the first class. विमानाचा प्रवास करताना बिझनेस क्लास मध्ये जाता आलं तर किती बरं होईल. If you travel by plane, you want business class. बिझनेस क्लासच म्हणतात ना. एकदम भारी असतं तिथं. It's the best. एकदम फ्लॅटच असतो वरती तरंगणारा हवेत उडणारा फ्लॅट. It's like a flat that floats in air. बेड असतो मस्तपैकी हॉल असतो टेबल खुर्ची टीपॉय सगळं तुम्हाला आणि विश्रांतीचं नंतर चहा प्यायला वेगळा हॉलमध्ये कसं आपण बसतो तसा असतो प्रियानो. It's like you have a bed, a cushion, a pillow, everything, and it's like a perfect place for resting. पण त्याचे चार्ज बघितले की डोळे पांढरे होतात. But when you look at the charge, you get confused. पण प्रत्येकाला वाटतं की एकदा तसा प्रवास करावा. Everyone wants to travel that way. काय काय लोकांचं असतं तसं आपल्याकडे तसं एवढी आपली किंमत पण ऐपत नसली तरी एखादा म्हणतं नाही पण आयुष्यात एकदा तरी मी तो प्रवास करणारच आहे. Even if some people cannot afford, they say that I want to travel at least once that way. म्हणून प्रत्येकाला वाटतं की जरा क्लासिक क्लासमध्ये राहावं. Everyone wants to be in class, रॉयल. royal. आणि तुम्ही ऑलरेडी रॉयल प्रीस्टहूड आहातच आहे. You're already the royal priesthood. आहे का नाही. राजकीय या जगनात की नाही मग तसं ते तिथं पण तसंच मिळवायचा प्रयत्न करा. You are already the royal priesthood and try to attain the same पण त्याचे there. प्रयत्न भूतलावर करायचे असतात एवढं लक्षात ठेवा. You have to try on the earth. म्हणून बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं Bible says, की जो कोणी जो कोणी या अगदी लहान आज्ञेतील एक रद्द करील व तदनुसार लोकांस शिकवेल. म्हणजे स्वतः रद्द करायचं आणि लोकांना पण काय करायचं शिकवायचं. whoever breaks one of these commandments and also teach other people, त्याला काय म्हणतील स्वर्गाच्या राज्यात लहान. he will be called the least in the kingdom of heaven. हा त्याला काय म्हणते स्वर्गामध्ये नुसतं लहान नाही काय वाचा शब्द अगदी लहान. He will be the least, म्हणजे त्याकडे लक्ष न देण्यासारखा. someone whom you won't pay attention to. खेळामध्ये पोरं खेळताना होते काय लिंबू टिंबू म्हणतात ना बरोबर आहे ना. म्हणजे त्याकडे काय लक्ष देऊन ते ऐकलं आहे. While playing, people say or children say that he is young or he is a junior. आहे स्वर्गाच्या राज्यात आलाय पण अगदी लहान आहे. He is there in the kingdom of heaven, but he is the least. पुढे बायबल आम्हाला सांगतं. Further it says, हा पुढे काय लिहिले वाचा ब्रदर. जो कोणी आणि जो कोणी त्या पाळील व शिकवी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणते. त्याला स्वर्गाच्या राज्यात कसा म्हणतील मोठा. मोठा म्हणतील. आता तिथं अगदी मोठा असं नाही म्हटले शब्द वापरला. and whoever does and teaches them shall be called great in the kingdom of heaven. कारण अगदी मोठा शब्द जर देवाने वापरला असता If God would have used the greatest, तर मग आमच्या डोक्यात हवा गेली असती. we would have been out of our minds. मी अगदी मोठा आहे. I am the greatest. हालेलुया. मोठ्यामध्ये पण अगदी मोठा. Greatest in the greatest. आहे ना म्हणजे काय काय असतं ना असं पद. Some people have that thing. वरिष्ठ अधिकारी Want to be the highest त्याच्या authority खालचा अधिकारी. and authority below that. मग मी अगदी वरिष्ठ आहे मोठा I'm the greatest authority. म्हणून तिला अगदी वगैरे हा शब्द वापरलेला नाही. That's why it's not used that way. हालेलुया. तो स्वर्गाच्या राज्यात मोठा त्याला मोठा म्हणतील. He will be the greatest in the kingdom of heaven. कोणाला म्हणतील Who it will जो be? कोणी आज्ञा पाळेल व लोकांना शिकविल त्या स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. Who will obey the law and teach people likewise. मी तुम्हाला सांगतो For I say to you, शास्त्री व पुरुषी यांच्यापेक्षा the Pharisees and scribes, तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून if your righteousness exceeds, स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश
प्रवेश होणारच नाही. You will by no means enter the kingdom of आता heaven. शास्त्री आणि पुरुषांची धार्मिकता कशी होती? If you see the Pharisees, शो, बरोबर आहे? शोच होता. it was more of a show off. हा, शो करायचा. Was more of a show off. उंची कपडे घालायचे, Wear good clothes. सभास्थानामध्ये मोठी आसनं बळकवायची, In the public places आणि मग have, आम्हाला हे माहिती आहे, आम्हाला ते माहिती आहे. they say that we know this and that. आणि देव काय म्हणतो? सापाच्या पिल्लांनो. And God says, you broods of snakes. येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो? सापाच्या पिल्लांनो. He says, you snakes. ते बाहेरनं पात्र एकदम स्वच्छ केले, आतून कोण स्वच्छ करणार? You've cleaned outside, but who will clean the inside? म्हणून प्रियानो, तसली धार्मिकता काय उपयोगाची नाही. You don't need that kind of righteousness. देवाच्या वचनानुसार, According to the word of God, त्याच्या आज्ञा पालनानुसार by obeying the जी word, मिळालेली धार्मिकता, the righteousness that you ती receive, खरी धार्मिकता आहे. that is the true righteousness. हालेलुया. ते खूप ते म्हणतात आम्ही दशभाव देतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, पण देव त्यांच्या धार्मिकताला काही मानत नाही. They say that we give tithe and this and that, but God doesn't accept the righteousness. या शास्त्री पुरुषांनी येशूला पण अनेक वेळा पकडण्याचा, शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला, They tried to hold Jesus into their words a lot of पण times. देव तो देव आहे, But God is God. आणि त्यांची प्रत्येक वेळेला फसगत झालेली आहे. And every time they were dismayed. म्हणजे प्रत्येक वेळेला ते शास्त्री पुरुष तोंडावर पडलेले आहेत. They always lost. पण या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, Bible या says, शास्त्री आणि पुरुष यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये दांभिकता असता कामा नये, त्याच्यामध्ये देवाला पसंत पडणार ती धार्मिकता असणं गरजेचं आहे. you should have the righteousness that would not exceed the righteousness of the Sadducees and Pharisees. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्राप्त झालेली, That you've received by the blood of Jesus, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळालेलं नीतिमत्व, the righteousness got by the blood of आणि Jesus. ती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. You need to have that in म्हणून you. तुमची धार्मिकता अधिक होणं गरजेचं आहे. Your righteousness should exceed that. आणि तुमची धार्मिकता जर अधिक व्हायची असेल, If your righteousness is more तर than that, प्रियानो, तुम्हाला पवित्र आत्म्यानं भरून चालणं गरजेचं आहे. you have to be filled with the Holy Spirit. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. Walk by the inspiration of the Spirit, so you will not complete the बोल. you will not complete the flesh. जो भाषा बोलतो Whoever speaks in तो tongues स्वतःची उन्नती करतो, will progress म्हणजे himself. त्याची धार्मिकता अधिक होते. His righteousness will increase. हालेलुया. पहिली सांगितलेले, जो भाषा बोलतो तो मनुष्यावर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. The one who speaks in tongues will not talk to people but to God. मग मनुष्याला ते समजत नाही, कारण तो आत्म्यामध्ये गूढ गोष्टी बोलतो. Man won't understand because he talks things that are secret. आणि जो भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. The one who speaks in tongues will edify himself. म्हणजे अधिक भाषा बोलल्यानं तुमची धार्मिकता अधिक होते. More you speak in tongues, more you'll be righteous. धार्मिकता अधिक होते म्हणजे काय? What does it mean? तुमची ज्ञानामध्ये उन्नती होते, You will grow in wisdom. तुम्ही विश्वासामध्ये तुमची वाढ होते, You'll grow in faith. तुम्ही सर्व प्रकारे देवाच्या कामामध्ये आणि पूर्णपणे स्वतःला झोकून दिल्यामुळं आणि देव तुमच्यामधून गौरवला जात आहे. God will be glorified to you because you've given all yourself to Him. जेवढं तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालाल, The more you walk by तुमची faith, धार्मिकता अधिक होणार आहे. more you'll be righteous. तुम्ही अधिक भाषा बोलल्याने तुमची उन्नती अधिक होणार आहे. The more you speak in tongues, more you progress. म्हणजेच तुमची धार्मिकता अधिक होणार आहे. The better your righteousness will be. म्हणून अधिक भाषा बोला. Speak more in tongues. म्हणून पौल म्हणतो, तुमच्यापेक्षा मी सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो, म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. Paul says, I speak more in tongues, that's why I glorify God more. हालेलुया, हालेलुया. म्हणून अधिक बोला. Speak more. जो भाषा बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. The one who speaks in tongues will edify himself. हालेलुया. वाचा वचन. पुढचं राग व खून. दोन पासून मला पहिल्यापासून वाचा ना. मी प्रीती हे दुसऱ्या वचनात. हा. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश सांगता यावा, तुम्हाला संदेश सांगता यावा अशी प्रबळ इच्छा बाळगा. अशी प्रबळ इच्छा बाळगा. कारण भाषा बोलणारा मनुष्यांबरोबर नव्हे, मनुष्याबरोबर नव्हे तर देवाबरोबर तर बोलतो. देवाबरोबर बोलतो. ते मनुष्याला समजत नाही. कारण ते मनुष्याला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. तो आत्म्यामध्ये गूढ गोष्टी बोलतो. संदेश हा मनुष्यास उन्नती, संदेश मनुष्यास उन्नती, बोध व सांत्वन होण्यासारखे बोलतो. बोध व सांत्वन होण्यासारखे बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो.
हा, भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करीतो. हालेलुया. हा, म्हणून आम्ही पाहतो अधिक आम्ही बोलणं गरजेचं आहे. 14:2 onwards we read, For he who speaks in a tongue does not speak to men but to God, for no one understands him. However, in the Spirit he speaks mysteries. But he who prophesies speaks edification and exhortation and comfort to men. He who speaks in tongues edifies himself. बायबल अगोदर सांगते की तुम्ही संदेश सांगण्याची प्रबळ इच्छा बाळगा. Bible says that you have to have that desire to preach. कारण शेवटच्या काळात मनुष्य मात्रावर मी आत्म्याचा वर्षाव करील. Because on end days I will give my Spirit. आणि तुमचे तरुण काय करतील? मगाशी वाचली की काय करतील? आणि वृद्धास काय होईल? स्वप्न पडतील. हालेलुया. मग संदेश इथं पण सांगितलं की संदेश सांगण्याची प्रबळ इच्छा बाळगा. It says that have a strong desire to preach. कारण ते पवित्र आत्मा तुमच्या उतरून आलाय त्याचं ते चिन्ह आहे. Because that is the sign that Holy Spirit is coming on you. पुढे बायबल आम्हाला सांगतो जो भाषा अधिक बोलतो तो स्वतःची उन्नती करतो. Bible says that who speaks will edify himself. म्हणजे तुमची धार्मिकता अधिक होणं गरजेचं आहे. So your righteousness should increase. आणि म्हणून बायबल या ठिकाणी सांगत आहे Bible says तुमची धार्मिकता अधिक झाल्यापासून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. काळजी घ्या. be careful, because if your righteousness exceeds, you will not enter the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होण्याचा आणखीन हा एक नियम आहे. This is a law to enter the kingdom of heaven. तुमची धार्मिकता अधिक झाली पाहिजे. Your righteousness should exceed. म्हणून मागच्या वेळेस आम्ही काय बुद्ध काय आणि संदर्भ घेतला तर संदेशाच्या सुरुवातीला सांगा. जे सांगेल त्याला बंद पाकिट मिळेल. पाकिटात का असेल नसेल तो प्रश्न वेगळा आहे. सांगे काय म्हणा इब्रिकराचं पत्र 6वा अध्याय. म्हणा इब्रिकराचं पत्र 6वा अध्याय वाचा. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मोरंबीच्या गोष्टी सोडून हा आपण ख्रिस्ता आलं तर आता लक्षात आलं का मागच्या वेळेस काय मी बोललो ते आलं का ब्रदर. हा ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न हा प्रौढतेपद जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. हालेलुया. Hebrews 6:1 Therefore, leaving the discussion of the elementary principles of Christ, let us go on to perfection. म्हणजे धार्मिकता अधिक होणं म्हणजे काय? What does it mean to increase your righteousness? प्रौढते प्रत जाणं. Going to perfection. आणि तो असं घरात बसून जाणार आहे का? It won't happen by sitting in your house. फक्त रविवारचं चर्च अटेंड करून जाणार आहे का? हे होणार आहे का ते? Will it happen by just attending Sunday church? अहो आज काय शिकवलं तुम्हाला पुढच्या रविवारी सांगता येत नाही. You cannot tell what's being taught today on the next Sunday. कधी धार्मिकता अधिक व्हायची तुमची? When will your righteousness increase? कधी तुम्ही प्रौढतेपर्यंत जाणार आहात? When will you attain त्यासाठी perfection? प्रयत्न तर करायला पाहिजे ना. You have to strive. आम्ही प्रयत्नच करत नाही. We don't try. फक्त गरज पडली की येशूच्या नामामध्ये स्वर्गीय पित्या मला दे. When you are in need, you say, in the name of Jesus, Lord Heavenly Father, give me the house. घर दे. Give me a house. कार दे. A car. अजून घर दे. More houses. अजून प्लॉट दे. More plots. हालेलुया. मग कधी आम्ही या धार्मिकतेसाठी कुठे प्रयत्न करतो? Are we striving for righteousness? ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या सोडून गोष्टी सोडून आम्ही प्रौढतेपर्यंत जाण्यासाठी कुठे प्रयत्न करतोय? Are we trying to leave the elementary principles and attain perfection for Christ? ख्रिस्त प्राप्तीचा काळ आहे तो त्याला शोधा, झटून त्याचा शोध करा. Till it's the time, go and seek God and find Christ. हालेलुया. त्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून आणि मारलं त्याला देवानं प्रभू आणि ख्रिस्त म्हणून त्याला आणि उठवलेला आहे. The one who you crucified on the cross, God has raised Jesus Christ from dead. सर्व सत्ता आणि अधिकार त्याला दिलेला आहे. He's been given the authority. आणि याच इब्रिकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो तुम्ही स्वर्गीय राज्याची रुची घेतल्यानंतर तुम्ही जर पतित झाला, If you take interest in the heavenly laws, तर पुढं काय? what happens? वाचा बरोबर 5-6 वचन वाचा. त्यात इब्रिकराचं पत्र 6वा अध्याय 5वं आणि 6वं वचन.
आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची त्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली आणि येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल, त्यास पश्चाताप होईल. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. त्या यहुदी लोकांना तिथं संधी मिळाली. आम्ही काय करू त्यांना विचारलं त्यांनी, आणि विचारलं त्यांना चुरचूर लागली, आणि त्यांना पेत्रांनी सल्ला दिला काय करायचंय. इथं मात्र काय सांगितलंय, पुन्हा एकदा वाचा. इथं काय सांगितलंय, इथं अशक्य असा शब्द वापरलाय. वाचा. ते जर पतित झाले ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल, तर त्यास पश्चाताप होईल. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. अशक्य आहे. म्हणून सावध राहा, प्रौढते प्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करा. तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. Till the time your righteousness doesn't increase, you will not be able to enter the kingdom of heaven. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जरा हाय डोस आहे, It might be a high dose. ऐकायला कडू आहे. It might be harsh to hear. हालेलुया, आमेन. पण तुमच्या शरीराने जर, तुमच्या आत्म्याने जर ते ग्रहण केलं, But if your spirit accepts it, तर तुमचा आत्मा सुस्थितीमध्ये असणार आहे. your spirit will be in a good condition. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या प्रियानो, Remember, इब्रिकराच्या पत्रामध्ये सांगितले अशक्य आहे नंतर ते होणं. in Hebrew says that later it's impossible. आणि पेंटिकॉसच्या दिवशी पेत्राच्या भाषणामध्ये जेव्हा त्या लोकांनी आम्ही काय करावं म्हणून विचारलं, त्यांच्या अंतःकरणात चुरचा लागले, त्यांना संधी मिळाली. त्यांना देवानी पेत्राने सांगितलं पश्चाताप करा. In the book of Acts, when Peter was preaching, their hearts were cut, and when they wanted to know what to be done, Peter said, repent. इथं तसं सांगितलं नाही इब्रिकराच्या पत्रामध्ये. It's not said so in the book of म्हणून Hebrews. ते जर पुन्हा पतित झाले But if they die, तर सावध राहा प्रियानो. be careful. आम्हाला प्रौढते प्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करायचा आहे. We have to strive to attain perfection. म्हणून त्यांचा, आणि म्हणून तुम्ही तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून Until your righteousness doesn't स्वर्गाच्या exceed, राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. you won't be able to enter the kingdom of म्हणून heaven. ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून So leave the elementary principles of आम्ही Christ. प्रौढते प्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. We have to strive to attain perfection. जोर लावा प्रियानो. Have some strength. नेटानं फोर्स, Put some force. नेटानं प्रयत्न करा. Do it forcefully. जरा Strive. ताकद लावा प्रियानो. Have some strength. आई नाही तेवढी क्षमता ताकद लावून ते मिळवण्याचा प्रयत्न करा. Do it forcefully. हालेलुया. आणि बायबल सांगतं जे धार्मिकतेचे भुकेले ताणले ते धन्य ते तृप्त होतील. हालेलुया, हालेलुया. 12:10 आले. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी बघूया. We'll see the things later. हालेलुया. तू पण जोरान बोल ना. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी बघूया We'll see next things later. देवाच्या कृपेनं. By the grace of God. उठा, आपल्या जागेवर उठून बरा. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा.